नमस्कार. एमसेन न्यूज चॅनलच्या गल्ली ते दिल्ली या शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि राजकारणावरती विशेष असणारा किंवा राजकारणाच्या घडामोडी जाणून घेणारा आपला हा शो आहे. काल आपण बीडवर बोललो होतो आणि बीडवर तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहे त्या सुकवणाऱ्या आहे. त्या प्रतिक्रिया नक्की आनंद होतो की तुम्ही सगळेजण हा शो बघता आणि जे तटस्थ वार्तांकन किंवा तटस्थ विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो तुम्ही बघतायत. ही या कामाची पावती आहेत. आज आपण काल 3 मराठवाड्यातल्या याच्यानंतर आज मुंबईतल्या सगळ्या मतदारसंघावर बोललो आहे. कारण पहिल्यापासून आपण मुंबईवर बोललो नव्हतो, पण मुंबईच्या 6 मतदारसंघांसाठी आजच्या तोफा थंडावल्या आहेत प्रचाराच्या, त्यामुळे त्याच्यावर बोलणार आहे. आणि मुंबईच्या या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण करण्यासाठी माझ्यासोबत आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक एमसेनचे सल्लागार संपादक संजय जिवरकर सर. सर स्वागत आहे आपलं. सर 3 दिवस झाले, 3-4 दिवसापासून मागेल की मुंबई खूप चर्चेत आहे. पंतप्रधानांचा रोड शो असेल किंवा त्यानंतर काल जी महाविकास आघाडीची एक मोठी सभा, इंडियाची मोठी सभा पार पडली की ज्याला अरविंद केजरीवाल आले होते, मल्लिकार्जुन खरगे आले होते, शरद पवार होते, उद्धव ठाकरे होते आणि इकडे मोदीजींनी केलेला रोड शो असेल. या सगळ्या याच्यामध्ये जो आहे 2 दिवसापासून मुंबईमध्ये जी चहलपहल वाढली आहे किंवा प्रचाराच्या तोफा ज्या धडाडत होत्या आणि आज मात्र त्या संध्याकाळी थंडावल्या आणि आता परवा मतदान आहे 20 तारखेला. तर एकूण 6 मतदारसंघामध्ये एकूण मुंबईचं विश्लेषण करणार आहोत. पण एकदा कुठल्या ठिकाणी कोण कोण उभा आहे, किती जागा आहेत, सरांशी ते आपण धरूयात. सर 6 जागांसाठी निवडणूक होत आहे, कसं बघतं मुंबईकडं? नक्कीच मुंबईमध्ये जे 6 मतदारसंघ आहेत त्याच्यामधले अत्यंत अटीतटीची अशा लढती आपल्याला यावेळेस बघायला मिळणार आहे. मागच्या वेळी जी निवडणूक झाली होती त्यावेळेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र निवडणूक लढले होते आणि त्यामुळे 6च्या 6 जागावर त्यांनी विरोधी पक्षांचा धुव्वा उडवला होता. आता मात्र परिस्थिती फार वेगळी झालेली आहे आणि मागच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंची भूमिका वेगळी होती, या निवडणुकीमध्ये ती थोडीशी वेगळी आहे. त्यामुळं मुंबईचं राजकारण समजून घेताना या सगळ्या मागच्या निवडणुकीची सुद्धा आपल्याला बॅकग्राऊंडवर थोडंसं समजून घ्यावं लागणार आहे. मुंबईमध्ये जे 6 मतदारसंघ आहे त्यामध्ये मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, त्यानंतर मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई उत्तर मध्य असे 6 मतदारसंघ मुंबईमध्ये आहेत. आणि या 6ही मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने उमेदवारी देण्यावरून, जागा वाटपावरून, विशेषतः इथं एक गोष्ट आहे की महायुतीमध्ये काही अशी फार वादावादी इथं जागा वाटपून झाली आणि जी महाविकास आघाडीमध्ये थोडीशी वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीनंतर काँग्रेसमध्ये थोडीशी नाराजी उमटली होती, भाई जगतापांची वगैरे, या सगळ्या गोष्टी तिथं घडलेल्या आहेत. याशिवाय अमोल कीर्तीकर जे निवडणूक रिंगणामध्ये आहे मुंबईच्या एका मतदारसंघामध्ये, त्यांचे वडील दुसऱ्या बाजूनं निवडणुकीच्या याच्यामध्ये आहे असताना त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांना काही सल्ले पण दिले की बाबा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सोबत आहोत, पण तुम्ही ह्या ज्या गोष्टी टाळायला पाहिजे. काही गोष्टी म्हणजे ज्या काही विशेषतः ज्या पद्धतीनं एका धार्मिक राजकारण असेल किंवा चौकशा लावण्याचे प्रकार जे सुरू आहेत तर त्या बाबतीमध्ये त्यांनी वेगळं मत असं व्यक्त केलं आणि ते भाजपच्या बाजूने गेलेत. तर अशा अनेक गुंतागुंतीचे विषय मुंबईच्या बाबतीमध्ये आहे. आता या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जर राज्याचा विचार केला महाराष्ट्राचा, तर महाराष्ट्राचा एकूण सगळा विभाग एकीकडं आणि मुंबई सगळी आर्थिक राजधानी देशाची एकीकडं. सातत्यानं काँग्रेसकडनं आणि विरोधी पक्षाकडनं असं आरोप होतोय. पूर्वी शिवसेनेने हा आरोप कधी केला नव्हता, पण आता शिवसेनासुद्धा हाच आरोप करायला लागली की भारतीय जनता पक्षाला मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे आणि त्यांचा तो डाव आहे. किंवा मुंबईमधले उद्योग जे आहेत ते गुजरातकडे पळवले जात आहेत किंवा इतरत्र राज्याच्या इतर देशाच्या इतर भागामध्ये पळवले जात आहेत. आणि राज ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पूर्वीच्या तिथलं भूमिका कायम ही राहिली की जे मूळ मुंबईकर आहेत, मूळ मराठी माणूस जो आहे आणि त्याला हिंदुत्ववादाचा सुद्धा त्यांनी चेहरा दिलेला आहे. तर अशा दोन्ही बाजूने त्यांनी मतदान काबीज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यानंतर राज ठाकरे बाहेर पडले होते त्यानंतर साधारणतः 2-3 निवडणुका होऊन गेल्या आणि त्यामध्ये लोकसभेच्या 2 महत्त्वाच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. आणि त्याच्या आधीची जी निवडणूक होती त्यामध्ये 2009च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे थोडेसे तटस्थ राहिलेले 18 वर्षामधल्या या सगळ्या राज ठाकरेंच्या निवडणुकाचा जर आपण प्रवास बघितला, यावेळी मात्र राज ठाकरे थेट महायुतीच्या व्यासपीठावर आपल्याला दिसले आणि त्यांनी महायुतीचा प्रचार केला की महायुतीच्या बाजूने, म्हणजे त्यांनी असं जे विधान केलेलं आहे की ते फार बोलकं विधान आहे की मला अजून तरी फेविकॉल लागलेलं नाही, त्यामुळं मी बाहेरून पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यांनी 2 महत्त्वाचे उल्लेख केले. एक तर 2014ची निवडणूक ही मोदीच्या लाटेवर देशभरामध्ये झाली होती. 2000ची निवडणुकीमध्ये पुलवामा आणि बाकी सगळ्या 370 कलम वगैरे असे सगळे मुद्दे होते. आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये मात्र कुठलाच मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळं कोणी माझे वडील चोरले असा मुद्दा घेऊन येतो आहे, कोणी आम्हाला आमदार पळवले असा मुद्दा घेऊन येतो आहे. अशा पद्धतीने ही निवडणूक होता कामा नये. ते विकासाच्या मुद्द्यावर कोणीच बोलत नाही असं त्यांनी थेट घणाघात भाजपच्याच व्यासपीठावर करताना मग उद्धव ठाकरेंना सुद्धा
अजिबात म्हणजे काय म्हणतात त्याला सॉफ्ट कॉर्नर किंवा दाखवलं नाही. उलट ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीका केली आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना ज्या पद्धतीने उत्तर दिलं, त्यामुळं मुंबईच्या 6ही मतदारसंघाची निवडणूक अत्यंत रंगतदार होईल याबद्दल काही शंकाच नाही. नक्कीच. म्हणजे मुंबईच्या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य असं असतं की एकतर ह्या वर्षी सगळ्यात शेवटी मुंबईच्या निवडणुका आहे जे येते, त्यापेक्षा मागच्या निवडणुकांमध्ये 3 जागा ज्या आहे युतीत लढल्यानंतर 3 जागा उद्धव ठाकरेंना मिळाल्या होत्या शिवसेनेला, तत्कालीन 3 भाजपला मिळाल्या होत्या. त्यामुळे ते कोणाची ताकद असं म्हटलं तर ते मागच्या वेळेस ती समान ताकद म्हणता येईल. म्हणजे निवडणुकीच्या पक्षाच्या मिळालेल्या मतांच्या सोबत असतानाची. ह्यावेळेस काय झालं आहे, जास्त लढाई यासाठी आहे की ती ह्या ज्या 6 जागांमध्ये एक मोठी चुरस आहे. एक इंडिया आघाडी आणि एक भाजप इंडिया आघाडी. तर इंडिया म्हणजे त्याच्यामध्ये मग राष्ट्रवादी आहे अजित पवारांची, यांची शिंदे सेनेची पण तिथे जोरदार ताकद आहे, कारण त्यांना सिद्ध करावं लागणार आहे स्वतः. ते पहिल्यांदा लढत आहे तिथून जे आहे ते, त्याच्यामुळे त्यांना पहिल्यांदा स्वतःची ताकद शिवसेनेपासून वेगळं आलं ती सिद्ध करण्याचं आव्हान आहे. आणि ओव्हरऑल या इंडिया आघाडीमुळे भाजपसमोर सुद्धा मोठंच आव्हान आहे की आपल्या 3 जागा राखण्याचं, किंवा 6 पैकी 6 जर मागच्या वेळेस त्या म्हणून इकडं, तर त्यामुळं आणि त्याच तितकंच मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर पण आहे की त्यांनी कायम असं म्हटलं की मराठी माणूस असं जे राजकारण आहे, मराठी माणसाचं राजकारण आणि ठाकरे परिवार काही वेगळं नाही. म्हणजे मराठी माणूस आणि ठाकरे परिवार असं एक वेगळं राजकारण मुंबईत मराठी माणसाचं राजकारण बघितलं जातं. त्यामुळे मुंबई कोणाची ही हजारदा विचारलेला प्रश्न असतो आणि त्याच्यावरती खूप चर्चा असतात त्याच्यावेळेस, आणि त्याच्यावरती हे राजकारण सगळ्या याच्यामध्ये आहे. काही मतदारसंघातल्या लढती मात्र तिथल्या आपल्याला बघावं लागणार आहे, त्या ज्या खूप काय म्हणतात इंटरेस्टिंग असणार आहेत. त्याच्यामध्ये काही जर आहे सर काही अनपेक्षित जे घडलं त्याच्यावरतीच फक्त बोलणार आहे की त्याच्यामधलं उज्ज्वल निकम यांना तिकीट दिलं होतं, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना, त्यांच्या विरुद्ध वर्षा गायकवाड आहे. तर वर्षा गायकवाडांनी पण सर सांगलीच्या प्रकरणामध्ये त्यांनी जाऊन हायकमांडकडे तक्रार केली होती की इथलं काँग्रेस गायकवाडांच्याच उमेदवारीबाबत भाई जगतापांनी पण नाराजी व्यक्त केली होती. नाना पटोलेंचं कार्यकाळ इथं जरा व्यवस्थित चालत नाहीये, त्यांचं या सगळ्याच्यामध्ये बाकीच्या आघाडीतले घटक ऐकत नाहीये अशी तक्रार हायकमांडकडे केली होती. जेव्हा विशाल पाटलांना उमेदवारीचा विषय आला होता तेव्हा त्यांच्या विरुद्ध आता जी आहे उज्ज्वल निकम निवडणूक लढवत आहे, ती जी एक मोठी लढत तिथं आपल्याला बघावं लागणार आहे. त्या एक लढतीकडे एक सगळ्यांचं लक्ष आहे. पण त्याच्या पुढे जाऊन सर मला ओव्हरऑल मुंबईमध्ये 2 दिवसामध्ये तुम्ही महाविकास आघाडीच्या सभा बघितली आणि हिचं पण आपण सगळं मोदीजींचं वातावरण बघतोय. सगळं जे आहे ते मोदी एका बाजूला भाजप आहे आणि एका बाजूला इंडिया आघाडी आहे. या सगळ्यामध्ये या दोन्हीमध्ये प्रचारात कोण आघाडीवर दिसतं किंवा कसं ओव्हरऑल मुंबईचं चित्र बघताय? मुंबईमध्ये गुंतागुंतीचे 2 महत्त्वाचे मुद्दे, एक तर प्रखर हिंदुत्ववाद कुणाकडे आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. एकनाथ शिंदे गट जो भारतीय जनता पक्ष सोबत गेला, त्यांचा असं उद्धव ठाकरेंची मुसलमानांना वाढणारी मतं किंवा त्यांनी त्या बाबतीत घेतलेलं मावळ धोरण त्यावर आपण बोलूच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रखर हिंदुत्ववाद उद्धव ठाकरेंनी सोडला आणि त्यामुळं एकनाथ शिंदेनी सगळ्यात आधी उद्धव ठाकरेंची साथ सोडताना जे सगळ्यात महत्त्वाचं विधान केलेलं आहे की त्यांनी हिंदुत्ववादापासून दूर गेले आणि काँग्रेससोबत हात मिळवणी केली. आजचं ताजं जर उदाहरण घ्यायचं सांगितलं तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या जुन्या एका विधानाचं आधार घेतलेला आहे की काँग्रेसचं गवत हे उपटून टाकायला पाहिजे देशातून संपूर्ण, असं बाळासाहेब ठाकरेंचं विधान आहे आणि त्याच गवतावर आता उद्धव ठाकरे लोळत आहेत असं विधान त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे ही निवडणूक त्या पद्धतीनं आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की प्रखर हिंदुत्ववादाचा एकीकडे मुद्दा आहे आणि दुसरा जो मुद्दा आहे तो फार म्हणजे तो या निवडणुकीमध्ये मी जे म्हटलं ते खटकणारा मुद्दा आहे, तो आहे परप्रांतीय लोकांनी तिथं मुंबईमध्ये येऊन वोट बँक कॅबेज करणं. हे त्याला राज ठाकरेंनी जसा विरोध केला होता तसा पूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा केला होता, उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्या बाबतीत भूमिका घेतली होती. आणि योगायोगाने म्हणा या आता ॲक्च्युली येतं राजकारणाचा भाग नाही, हे निवडणूक आयोगाने ठरवलेले नाव आहे ते मुंबई दक्षिण किंवा मुंबई उत्तर. आणि हे दक्षिण भारतीयांनी किंवा उत्तर भारतीयांनी जे मुंबईमध्ये येऊन पोटा पाण्यासाठी येऊन किंवा रोजगारासाठी येऊन आपलं जे बस्तान बसवलेलं आहे आणि त्याच्यातून ज्या वोट बँका निर्माण झालेल्या आहे राजकीय असा जो आरोप केला जातो आहे, त्या 2 वोट बँकेच्या विरुद्ध सातत्याने दोन्ही शिवसेना आणि आता जी मनसे या सातत्याने आंदोलन करत आहे. त्यामुळे एका बाजूनं हा मुद्दा तर आहे प्रखर हिंदुत्ववादाचा, दुसऱ्या बाजूनं परप्रांतीयाचा पण मुद्दा आहे. एक अशी मोठी चर्चा मुंबईमध्ये आहे की हा सगळा निवडणुकीचा कार्यक्रम ठरवताना याच्यावर प्रचंड आरोप पण झाले की असं काही कार्यक्रम ठरवला की उत्तर प्रदेशच्या 3-4 टप्प्यातल्या निवडणुका पार पडल्या आणि मुंबईमध्ये जो उत्तर भारतीय राहणारे गृहस्थ आहेत अशा अनेकांनी जाऊन उत्तर प्रदेशमध्ये जाऊन मतदान करून आले आणि आता ते परत मुंबईमध्ये येऊन पण मतदान करणार का? हा खरं म्हणजे हा खूप मोठा चर्चेचा विषय आहे आणि याच्यावर खूप चर्चा व्हायला पाहिजे. कारण अशा पद्धतीच्या जर निवडणुका या देशामध्ये होणार असेल तर मग लोकशाही जिवंत आहे, पण अशी कोणती लोकशाही आहे की त्यांनी जाऊन उत्तर भारतामध्ये पण मतदान पक्षांना ते बोलणं अवघड जातं. आम्ही मतदान कोणाला करतं या बाबतीत बोलत नाही, मुद्दा आहे की मतदान कसं झालं पाहिजे या देशामध्ये. तुम्ही लोकशाहीमध्ये एका ठिकाणी एक मत दिलं तर चालतं.
आपण बोगस मतदानावर पण खूप बोलतो, कुणाला केलं याविषयी आपण काहीच बोलत नाही. पण लोकशाहीमध्ये एका ठिकाणी तुम्ही मत द्या, एका ठिकाणी राहा, हा आपला सरळ सरळ आहे. आता हे आम्ही जो विधान केलेलं आहे याच्यामध्ये सत्यता काय असत्यता काय याच्यावर राजकीय पक्षांनी विचार करण्याची गरज आहे. आम्ही पत्रकार म्हणून जी माहिती घेतलेली आमच्या समोर असे अनेक उदाहरणं आलेले आहेत की काही जणांनी जाऊन उत्तराची संख्या किती नाममात्र आहे, हा विषय खूप गंभीर आणि चर्चेला आला नेहमी. हा विषय म्हणजे किती टोकाचा आहे याच्यावर खरंच चर्चा व्हायला पाहिजे. आता दुसरा जो मुद्दा आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये प्रचाराचा जो पातळी जी आहे ना ती कोणत्या पातळीपर्यंत जायला पाहिजे, किती खाली घसरली पाहिजे याच्यावर पण आपण चर्चा करायला पाहिजे. की उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये ते नकली ठाकरे आहे किंवा त्यांची असली ठाकरे आमच्याकडे, नकली ठाकरे त्यांच्याकडे आहे. तर असं विधान करणं ठीक आहे, नकली सेनेपर्यंत ठीक होतो, नकली सेना हे ठीक आहे, आपण काही उद्धव ठाकरेंची बाजू घेत नाही. उद्या कोणालाही म्हटलं की बाबा तू नकली आहे, तू नकली, असं नाही, तुमची नकली संतांपर्यंत बोलले त्या पद्धतीने प्रचार जाऊ नये. किंवा एका बाजूनं नरेंद्र मोदींना सुद्धा औरंगजेब म्हटलं गेलं. त्यामुळे अशा गोष्टीचं कसं म्हणजे काय, आता तुम्ही औरंगजेब म्हणणं टीका करताना तुमची पातळी म्हणजे आपण दोन्ही बाजूनं बॅलन्स करण्याचा प्रयत्न आम्ही मुद्दाम करत नाही, दोन्ही बाजूने चुका होत आहेत किंवा लोकांना वाटतंय किंवा ही कोणती पद्धत आहे. त्यामुळं आणि याच्यावर मत कन्वर्ट होतं का, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं की मुद्दा असं आहे की तुम्ही अशी विधानं केल्यामुळं मतदान खरंच बदलतं का, आणि बदलत असेल तर मग तुमची जागेवर तुम्ही योग्य आहे, पण मग त्यामुळेच मग मतदार एखाद्या वेळेस त्यांची मतदार मग कुणालाही खाली उतरवतात आणि कुणालाही डोक्यावर घेतात, मतदार आपली जागा दाखवून जातात मग सगळ्यांनाच. नक्कीच. हा म्हणजे हा सरांनी दोन महत्त्वाचे मुद्दे सांगितले, एक प्रचाराची घसरती पातळी आणि ते म्हणजे बाकीकडे जाऊन मतदान करण्यासाठी येत असतील अशी दबक्या आवाजात चर्चा, पण राजकीय पक्ष यासाठी बोलत नसतील की आता उद्या परवा मतदान आहे त्याचा काही फटक नको पडायला, पण ही जरा गंभीर बाब आहे, याच्यावरती पण चर्चा व्हायला हवी. जे 6 लढती आहे त्या 6 लढतींबद्दल थोडक्यात फक्त सगळ्यांना प्रेक्षकांना सुजा आणि सगळ्यांना माहिती, पण तरी मुंबईबद्दल बोलतो तर नेमक्या लढती कशा कशा झाल्या पाहिजे. मुंबई दक्षिणमध्ये यामिनी जाधव ज्या शिंदे गटाच्या आहे त्यांच्याबद्दल आत्तापर्यंत मागं उद्धव ठाकरेंबरोबर होत्या आणि त्यानंतर शिंदे गटात जेव्हा गेल्या होत्या आता तिकडे तिकीट मिळाले, त्यांच्याविरुद्ध बाळासाहेब ठाकरे गटाचे किंवा याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अरविंद सावंत लढत आहे. अरविंद सावंतांना आपण कायम केलेला लढतवणं बघितलं आहे. मुंबई दक्षिण मध्यमध्ये राहुल शेवाळे जे शिंदे गटाचे पहिल्यापासून चर्चेत असलेले खासदार आहेत ते तिकडनं लढत आहेत, त्यांच्याविरुद्ध अनिल देसाई जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव आहेत शिवसेनेचे ते लढत आहेत. मुंबई उत्तरमधनं पियुष गोयल BJPचे जे मंत्री आहेत आणि ते तिकडनं लढत आहेत, त्यांच्याविरुद्ध भूषण पाटील जे काँग्रेसचे आहे ती लढत काँग्रेसला जे तिकीट मिळालेलं आहे. मुंबई उत्तर पूर्वमध्ये मिहीर कोटेच्या BJPकडनं लढत आहे, त्यांच्याबरोबर संजय दिना पाटील काँग्रेसकडनं लढत आहेत. मुंबई उत्तर पश्चिम रवींद्र वायकर आता खूप चर्चेत आहे, खूप दिवसापासून आपण बघतो शिंदेसेनेकडनं ते लढत आहे, त्यांच्याविरुद्ध अमोल कीर्तीकर लढत आहे. आणि ज्या याच्यावर आधी उल्लेख केला की मुंबई उत्तर मध्यमधनं ॲडव्होकेट उज्ज्वल निकम BJPकडनं आणि वर्षा गायकवाड, या 6 लढती आणि 6च्या लढतीमध्ये की दोघांच्याही प्रतिष्ठापणाला लागलेलं आहे, इंडिया आघाडीच्या पण आणि NDAच्या पण म्हणजे BJPच्या पण. आणि या सगळ्यामध्ये ह्या लढती खूप महत्त्वाच्या आहे आणि मुंबई खूप महत्त्वाची सगळ्यांसाठी आहे की ती देशाची आर्थिक राजधानी म्हणून आहे आणि या निकालांमध्ये खूप अर्थही दडला आहे. आणि दुसरं काय की याच्यानंतर लगेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पण घ्याव्याच लागणार आहे. आता काही कारणाने त्या टाळल्या गेल्या, त्याला काही कायदेशीर अडचणी होत्या असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे. उद्धव ठाकरेंनी असं आवाहन केलं होतं की तुम्ही महापालिकेच्या निवडणुका घेऊनच दाखवा, आणि त्या आता टाळता येणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतर कदाचित विधानसभेच्या आधी किंवा विधानसभेसोबत किंवा विधानसभेच्या नंतर. त्यामुळे मुंबई महानगरपालिका ही राज्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे आणि शिवसेनेसाठी तो जीव की आत्मा आहे. सरांचा तोच वाक्याचा मागचा अर्थ पकडून पुढे जावं लागेल की एक पूर्ण राज्याचा इतर भौगोलिक प्रदेश किंवा मुंबई सोडून वगळून महाराष्ट्र एका बाजूला आणि मुंबई एका बाजूला. त्याचं कारणच असं आहे की मुंबईवर ज्याचं वर्चस्व त्याला दिल्लीत संबंध सोपे असतात, त्याला महाराष्ट्रावरती ताबा ठेवता येतो, त्याच्यामुळे मुंबई त्याच्याकडे देश त्याचा असं ज्या पद्धतीने बघितलं आलं आहे पहिल्यापासून. त्याच्यामुळं जे आहे ते मुंबईच्या राजकारणाला विशेष महत्त्व आहे. आणि या 6 जागांमधनं मागच्या वेळेस 3 मिळालेली जागा ह्यावेळेस आपलं वर्चस्व काय, आपण मतदार जो आपल्याला जनाधार येते गमवत तर नाही आहे ना, यासाठी सगळे पक्ष काय म्हणता येईल त्याला सगळ्या पद्धतीने प्रयत्न करतात. त्यामुळे पंतप्रधान रोड शो त्यांनी केला किंवा खूप वेळेस त्याच्या मुंबईत येणं झालं आहे आणि बाकीच्या पण सगळ्यांनी ज्या सभा आहेत त्या मुंबईत होत आहेत. त्यामुळे मुंबईची लढत महत्त्वाची असणार आहे आणि मुंबईच्या लढतीकडं सगळ्यांचं तितकंच बारीक लक्ष आहे. त्याची जी कारणं आहे त्या कारणांची मीमांसा आपण केली. शेवटचा प्रश्न सरांकडे घेणार आहोत आणि त्यानंतर उद्याचं जे विश्लेषण आहे त्याच्यावर बोलणार आहेत. सर, ओव्हरऑल या 6 जागांकडे बघताना ओव्हरऑल सगळ्या मुंबईकडं कसं चित्र असेल पूर्ण मुंबईचं?
नाही, मुंबई अत्यंत प्रतिष्ठेची झालेली आहे. कारण तर एवढी मोठी फूट झाल्यानंतर आपण जो आधी उल्लेख केलेला आहे की अजित पवार आणि एकनाथ शिंदे महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर मुंबईच्या आसपासचे जे मतदारसंघ आहे, ठाणे, कल्याण, पालघर आणि मुंबईचे 6 मतदारसंघ जर महायुतीच्या हाती लागले नाही तर ती एकनाथ शिंदेच्या दृष्टीनं पण प्रचंड मोठी नामुष्की असणार आहे. कारण त्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाने काय मिळवलं हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण मागच्या वेळी जी मूळ शिवसेना होती, म्हणजे त्यावेळेस तर मूळच शिवसेना होती एकनाथ शिंदेसह, तर तुम्ही सरळ सरळ क्लीन स्वीप मारलं होतं. मोदींच्या करिश्मा पण तिथं त्यावेळेस होताच, ते नाकारता येत नाही. आता मोदींचा किती करिश्मा चालतो हे निकालानंतर ठरेल. आपण याच्यावर कॉमेंट करणं आत्ता चुकीचंच आहे. कारण आपण जेव्हा म्हणतो की आता मोदींचा मुंबईत करिश्मा संपला, त्यामुळे आता आपल्याला तसं थेट विधान आत्ता नाही करता येणार. कारण त्यांचा करिश्मा जर असेल तर तो 4 जूनला खरंच दिसून येईल की. आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी या एवढी मोठी टीम उतरल्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना तिथं कशी टिकते. आणि काँग्रेस जी राज्यामध्ये मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये प्रचंड बॅकफुटला गेली, ती सुद्धा 2-3 जागा तिथं लढवते. तर शिवसेनेच्या मदतीने काँग्रेस कसं कमबॅक करते तिथं हे सुद्धा बघावं लागणार आहे. कारण काँग्रेसने जर मुंबईमध्ये 1-2 जागांवर परत कमबॅक केलं आणि त्याला जर तो उद्धव ठाकरेंचं फार मोठं यश मानलं जाणार आहे. कारण ते काँग्रेसचा तिथं जिंकून येणारच नाही अशी काही परिस्थिती निर्माण झालेली होती जर मूळ शिवसेना किंवा शिवसेना आणि BJP जर तिथं आत्ताच्या घडीला सोबत असते तर. कारण बाकीच्या महाराष्ट्रातली गोष्ट वेगळी आणि मुंबईची मतदान करण्याची मुंबईच्या मतदारांचे प्रश्नच वेगळे आहेत. महाराष्ट्रासारखे शेतीचे, मातीचे प्रश्न, ग्रामीण भागातले प्रश्न मुंबईमध्ये लागूच होत नाही. तिथं तिथले प्रश्नच प्रश्नच रोज वेगळे, टोटल प्रश्न वेगळे, तिथली निवडणूक वेगळ्या मुद्द्यांवर होते. त्यामुळं ही निवडणूक देशाच्या दृष्टीने म्हणजे अगदी देशामध्ये सुद्धा अत्यंत वेगळी अशी ही निवडणूक मानली जाते. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ती जुळवाजुळव केलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष मैदानात उतरलेला आहे तर त्यांना कसंही करून मुंबईमध्ये शिवसेनेला प्रचंड डॅमेज करायचं आहे. आणि हे टार्गेट असायलाच पाहिजे. कारण ज्यावेळी तुम्ही मोठमोठे म्हणजे त्याच्यामध्ये गैर काहीच नाही. म्हणजे आपण हे लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षाने त्यांचं साम दाम दंड भेद असं सगळं वापरून जर शिवसेनेला हरवण्यासाठी मुंबईत प्रयत्न केला तर तो युद्धाचाच भाग झाला, रणनीतीचाच भाग झाला, राजकारणाचाच भाग झाला. त्यामुळे गैर असं काहीच नाही. पण एवढी ताकद लावूनही जर उद्धव ठाकरे परत कमबॅक झाले तिथं तर मात्र एकनाथ शिंदेंची पण आणि विशेषतः हे सगळं घडून आणलं त्या देवेंद्र फडणवीस यांच्यासुद्धा निर्णयाची चर्चा राजकारणामध्ये व्हायलाच पाहिजे त्याच्यावर की हे निर्णय झाले त्यावेळेस आपण अशा परिणामांचा विचार केला होता की नाही. जर परिणाम झाले तर आणि चांगलेच परिणाम आले तर त्यांचं क्रेडिट पण त्यांनाच मिळालं पाहिजे. कारण त्यांनाच आपण क्रेडिट देऊ की त्यांनी हे सगळं घडून आणलं आणि 6च्या 6 जागेवर BJPला तिथं फायदा झाला. नक्कीच. म्हणजे सरांनी खूप शॉर्टमध्ये पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण मुंबईच्या दृष्टीनं आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या नेत्यांची प्रतिष्ठा कशी पणाला लागली हे सगळं सांगितलं आहे की या सगळ्यांना आपण आता सगळं इतके तोडफोड मोड करून इतकं मोठं केलं आहे तर त्या सगळ्यांना त्याचे रिझल्ट पण द्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे त्यांचं सगळ्यांचंच भवितव्य त्या निवडणुकीसोबत जोडलं गेलं आहे. त्यामुळे मुंबईची निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे मुंबई कोणाची हे तुम्हाला काय वाटतं, तुमच्या कमेंट्स महत्त्वाच्या आहे. हे आमचं विश्लेषण आहे जे तटस्थ पद्धतीनं आहे. पण तुम्हाला काय एक मुद्दा असा आहे की आम्ही अनेक वर्षापासून पत्रकारिता करतो. आधी आम्ही जेव्हा सर्वे केले 2014-19ला त्यावेळेस आम्ही काँग्रेसच्या काही नेत्यांना असं सांगायचा प्रयत्न करत होतो की तुमची खूप पिछेहाट होणार आहे राज्यामध्ये आणि भारतीय जनता पक्षाची खूप. तर त्यावेळेस असं साधारणतः काँग्रेसच्या लोकांना असं वाटायचं की भाजपचे बाजूनं कल घेतात का. आपण एखादं विधान समजा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने विरोधात करायला लागलो की त्यांना असं वाटतं की हे भाजपच्या विरुद्ध आहे का. असं काही नसतं. हे काय असतं की काही जणांचा काही पत्रकार हे सरळ डावे विचारसरणीचे असतात आणि ते भाजपच्या विरुद्ध असतात. काही पत्रकार हे उजव्या विचारसरणीचे असतात आणि त्यांनी ते उघडही केले. आम्ही त्यातल्या त्यात तंतोतंत बाबा जे निरपेक्ष आहे. एखाद्या वेळेस चुकीचं विधान आमच्याकडनं म्हणजे विधानामध्ये चूक होऊ शकते परंतु हेतूविषयी शंका घेण्याचं काहीच कारण नाही. हा निर्मळ निष्पक्ष जे आहे त्याच्यासाठी की बाबा जे आहे तराजू दोन्ही बाजू सेम आहे. फक्त विषय आहे की ज्या त्या वेळेस बोलताना तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करून तिथे विधानं येतात जे आहेत ते. आणि मुंबईच्या निवडणुकीवर प्रचंड आणखी सोशल मीडियावर प्रचंड व्हिडिओ पडलेले आहेत आणि ते पण हेच सांगतात. आम्ही जे बोलतो आहोत तेच सांगतायत. त्यामुळं मुस्लिम लोकांच्या सोबत उद्धव ठाकरे गेले त्याच्यावरही टीका झाली. मग त्यांना औरंगजेब म्हटलं. मग असली सेना झाली, नकली सेना झाली आणि प्रचंड म्हणजे 2 गट आज इतके समोरासमोर आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं अंडरकरंट हे आहे की 2 शिवसेना फुटल्यानंतर कालपर्यंत जे खांद्याला खांद्या लावून काम करणारे शिवसैनिक होते आज ते हल्ले करायला लागले एकमेकाच्या कार्यालयावरती, रस्त्यावर उतरायला लागले. हे चांगलं नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि निवडणुकीमध्ये कुठल्याही संघर्ष रक्तपात न होता ती शांततेच्या मार्गाने होऊन वोट बँकेमध्ये तुम्ही मतपेटीत जाऊन जिंका. रस्त्यावरच्या लढाया होऊ नये असं आपल्याला वाटतं.
नक्कीच. तर हे होतं मुंबईचं विश्लेषण. उद्या आम्ही कुठल्या मतदारसंघावरती बोललं पाहिजे हे आम्ही तुमच्यावर सोडतोय. तुम्ही कमेंटमध्ये सांगा की आम्ही नांदेडवरती बोललं पाहिजे की उद्या साताऱ्यावर बोललं पाहिजे किंवा आता इतर कुठल्या, कारण बाकीच्या ओव्हरऑल महाराष्ट्राचं पण आपल्याला करता येईल, पण आपण उद्याचं नक्कीच आज आपण डिक्लेअर करणार नाही विषय. हां, त्याचं कारण असं आहे की मुंबईच्या याच्यानंतर आम्ही बाकीच्या सगळ्या लढतींना तुम्ही भरभरून दिलेला प्रतिसाद विश्लेषणाला आहे. त्यानंतर उद्या आम्ही कुठल्या याच्यावरती आणि बोललं आपण पाहिजे? सोमवारीच करणार आहे ना उद्या. हां, उद्याचा रविवार आहे, सोमवारी जे आहे तर सोमवारी आम्ही कुठल्या मतदारसंघांवरती चर्चा केली पाहिजे ते आपण नक्की कमेंटमध्ये कळवा. पाहत राहा गल्ली दिल्ली. धन्यवाद.